ते जाळी लावतात. नमस्कार मंडळी, आपण पोचलो पोलादपूरला. मागच्या सर्व व्हिडिओमध्ये आपला प्रवास सुरू होतो कणकवलीपासून आता पोलादपूरपर्यंत, आणि याच्या पुढच्या भागात म्हणजे आता ह्या भागात आपण अपडेट घेणार आहोत पोलादपूर ते महाड या रस्त्याचे. आणि मागच्या भागात आपण कशेडी घाटातून गेलेलो. खूप मस्त असा आमचा प्रवास होतो, तुम्ही पण एन्जॉय केलास असतलास. तर आता या भागामध्ये आपण आता पोलादपूर ते महाड जाणार आहोत आणि या रोडची कंडिशन बघूया कशी आहे. तर पोलादपूरला या ठिकाणी असा अंडरपास, तर इकडून जे सर्व्हिस रोड असतात ते जातात वरती, आणि इकडून असा एक राईटला महाबळेश्वरला जाणारा रस्तो जो आंबेनळी घाटातून जाता. खूप सुंदर असं घाट असा, आणि तिकडे असा प्रतापगड, आणि आपण इकडनं पोलादपूरमधून जात होते. इकडे असा अंडरपास किती होते, 1 2 3 4 5 असत काय रे, भारी ना, मस्त वाटला. चला पोलादपूर क्रॉस. अगोदर इकडे पूर्ण असो कंजेस्टेड रस्तो असायचो, तिकडे महाबळेश्वरकडे जाणारा ट्रॅफिक असायचा, सगळा नुसता जाम, आणि काम चालू होता तर तेव्हा खूपच हाल होते या ठिकाणी. अगदी छोटे छोटे सिंगल रस्ते होते. आता अजिबात कोणताही विना अडथळा आपण पोलादपूर क्रॉस करतो. खूप मस्त रस्तो तर एकदम चांगलं दिसतं. आता इकडे हे बाजू म्हणजे नवीन जो आपला रस्तो झालो हा, त्याच्या बाजू या ठिकाणी अजून एक्सटेंड करतात. तर ते सर्व्हिस रोड किंवा काय इतर गाड्यांसाठी वगैरे त्याच्यासाठीची कामं सुरू असत, बहुतेक ठिकाणी सुरू आहेत. अगदी आम्ही कणकवलीपासून आम्ही बघतो की ज्या ठिकाणी रस्ते पूर्ण झाले त्या ठिकाणी अजून थोडासा एक्सटेंड करतात. इकडे झाडं पण लावलेली आहेत रे, हल्लीच लावलेले दिसतात, नवीनच दिसतात. मेंटेन ठेव. हो, तिकडे पण त्या साईड पण साईड पट्टीच्या बाहेर लावल्याने आहेत झाडा. आता वाजल्यात संध्याकाळचे 4:30. आपण सकाळी 9 वाजता निघालेलो आहोत कणकवलीवरून, आणि आता 4:30 वाजता पोहोचलो पोलादपूरला. एकदम आरामात प्रवास आमचा चाललो हा. जवळपास 3-4 हॉल्ट झाले आपले, कॉफी, त्याच्यानंतर नाश्त्यासाठी, जेवसाठी, आणि मध्ये एक CNG साठी. इकडे परत आमची एक 15-1 मिनिटं गेली. आता CNGची टाकी हा आपली अर्धी टाकी आरामात माझ्या मते पळसपे फाट्यापर्यंत जात, काही प्रॉब्लेम नाही. इकडे पुढे बघूया रोडची कंडिशन कशी आहे ती. पोलादपूर टू महाड. ऐक, हे मोदीच अशा ना लप ठेवल्याने गाडी एकदम दणकावून उडावता, आणि त्याचं थोडंसं जरा स्टेअरिंगवरचं कंट्रोल जर लूज झालं तर डायरेक्ट गाडी बाहेर. लोणेरे, महाड आणि पेन वेरायटी गाडी कसले सुसाट चालतात ना, भारीच. लोहारे गावात असावं, लोहारे. पोलादपूर ते महाड साधारण 20 किलोमीटर असतं राहण्यानंतर. महाड, माणगाव, पनवेल, मुंबई रस्तो मात्र एकदम भारीचा. आता महाड नंतर कशी परिस्थिती आहे, माणगाव पर्यंत थोडी चांगली आहे ना. माणगावला छोटा रस्ता, माणगाव नंतर मग सगळा एकदम पूर्ण झंगाट सुरू. इकडून पूर्ण रस्त्याची कामं सुरू आहेत. अगदी नंतर पेनच्या अलीकडेपर्यंत जो आपला तो वडखळ पाटवा ना, वडखळ नाका जो बायपास होतो त्याच्या अलीकडेपर्यंत कामं सुरू होत नंतर पुढे. तर आता यावेळी किती काय झालं ते बघूया. आता काळोख पडेपर्यंत आपण कुठपर्यंत पोहोचतो होते. तर मगाशी आपण खेडमधून निघालेलो तेव्हा 3 तासाचा रनिंग दाखवत होता, म्हणजे 3:30, 4:30, 5:30 आणि 6:30. ओके ना, म्हणजे 7 वाजेपर्यंत पकड. 7 वाजेपर्यंत आपण पळसपे फाट्याच्या आसपास पोहोचू. हे कसे बघलं पत्ते झालेल्या कामावर, ह्योच एक मेन प्रॉब्लेम आहे. कामं बाकी जरी झाली असली ना तरी ते जे कामं झाली आहेत ती व्यवस्थित नाही झालीत. काही ठिकाणी तर रोड एकदम चांगला आहे, पण काही ठिकाणी एकदम असे लप असतात की त्याच्यावर अपघातांची शक्यता असाच, आणि असे तसे अपघात नाही होतले. कारण ह्या रोडवर रस्तो झाल्यापासून साधारण म्हणजे 80च्या बाहेरच गाड्या चालवतात स्पीडला. काय कळत पण नाही ना किती स्पीडने जाता गाडी. तास काय कळत, अतिशय स्मूथ जाता ना. हो, आणि अचानक मध्ये ते जे ब्रिज वगैरे असतात किंवा काही ठिकाणी असे लप असतात ना, जे कॉजवेचे वगैरे, त्या ठिकाणी अचानक गाडी जम खाता, त्याच्यावर टायर फुटण्याचे चान्सेस, गाडी पलटी होण्याचे चान्सेस
अगदी गाडीतल्या माणसं पण अगदी हलतले, एवढ्या मोठ्यानं पूर्ण गाडी जर्क बसता. अजून एक टोल नाका खतरनाक. हे चालू झाले का वांदे आहेत सगळे आपले. येऊ नको मग येऊ नको मन तर कामाशिवाय नाही. असे आपण वडी काढू जाऊ नाही. मग आता आपले कसे चाललं आपलं, काय टोल नाही काय नाही. पण टोलला जाऊन जाऊन घेते 500 रुपये जातील माझा अंदाज. 500 ते 600 रुपये जातील, येऊन जाऊन 1000-1200 रुपये. मग परवडतं ना. तरी पण तुका 3000चा 2,500-3,000चा CNG, 4000 तुझी 5 माणसं येऊन जाऊन करत असतील तर काय वाईट. परेड तुका 500 रुपये तिकीट बसला. त्यात जर तू एसीचं तिकीट 1000 रुपये, मग कमीत कमी 1000 रुपये. सीझनच्या टायमात तर ते 1200-1500 घेतात, अधिक 2000 पण घेतात ते. असा ना कॅल्क्युलेशन. महाड राऊला 9 किलोमीटर, पनवेल 135 किलोमीटर आहे. आपण आतापर्यंत टोटल अंतर पार केला 274 किलोमीटर. CNG भरूया असा पुढे महानगरवाला दिसतो, पण तो कुठल्या राईट साईडला पुढे का असा लेफ्ट साईडला तो कळला असा रे मांडला ना. असं तर भरून घेऊया, ते प्रेशर पण चांगलं असतो. कायच बसलो ना. हो मग अशी जवळपास किती 250 रुपयाचं बसलो फक्त 3 किलो. काहीच नाही. आणि टाकी पण अर्धी खाली राहिली, म्हणजे जे आमचं हाफ टँक झालेलो ते 2च गाडी फक्त होते. आता एकदा बसले की आपण पुन्हा रिटर्न मारू शकतो ना. आहे ना असा आपल्या हो असा इकडे भेटत. इकडे बघ असलं मजबूत रेलिंग लावलेली आता एकत्र करून. समोरचा डोंगर भारी वाटतं ना, असले एकदम पूर्ण शेप मध्ये येतो. आमचं झोपलोय की काय पाठीमागे. महानगर गॅसला प्रेशर चांगला असता, गर्दी पण कमी असता, वॉशरूमची आणि पण सोय चांगली असता. बाकी कायच्या पंपांवर एकदम लाईनीच्या लाईनी असतात CNG, आणि प्रेशर पण एवढा चांगला भेटत नाही. भोर मंडनगड रस्ता सागरी महामार्गाकडे जात असतो ना रे. मंडनगडवालो आपण सागरी महामार्गाने एकदा ना पूर्ण प्रवास करू. श्रीवर्धन, केळशी, हरिहरेश्वर साईडला जातात. अंत अस्ति प्रारंभ. सध्या हे एक ट्रेंड दिलो गाडीच्या पाठीमागे असलो संस्कृत मधलं श्लोक पूर्ण हे करायचं. आता आपण काही वेळा तिथे लावू सावित्री नदीच्या पुलावर. इकडे बघ पुढलं ना 6 लेन रस्ता वाटतो भारी जागा ना. या तिने आधीच करून ठेवलेली, म्हणजे इकडे जर समजा 6 लेन केल्याने तर इकडे पण टेन्शन नाही, परत त्या एक्सटेंड करू नको. थारवाला कसलो चाललो होतो 60. सावित्री नदीचा पूल ह्या रोडने म्हणजे असं ना प्रवास करून मस्त वाटतं, चांगलं असतं तो रस्तो. नाहीतर एवढ्यात कंटाळलेलो असं माझ्या एवढं काम चालू असलं असतं तर. आणि एवढ्या लांबपर्यंत आपण इलो पण नसतो. अगदी आपलं काय आपलं मुंबई जायचं असत तर एखाद्या वेळेस गोष्ट वेगळी होती. आपलं तसं पळसपै थोडासा काम असा, त्यामुळे आपण तिकडनं थोडासा टच लाईन घेऊन येतो ना कबड्डी. इकडे खाली MIDC महाड MIDC खय रे ही. इकडे आगाय राईटला, पण इकडे काय अशी इंडस्ट्रीज वगैरे काही दिसत नाही येतात. आधी बघ तिकडे चिमणी आली दिसतात, छोटी दिसत MIDC. महाड MIDC त्या रोडला ह्याचं काम चालू असताना किती थैसा ट्रॅफिक व्हायचा त्या टर्नला. आता एकदम सुसाट किती बघ रस्तो मोठा हा ना इकडे. सर्व्हिस रोड हे 6 लेन भारीच काम. कोणा खात दाखवता यो थांबवलं
इथे एसटी वगैरे काही दिसत नाही हा. कदम ट्रॅव्हल्स. हो कदम बाबा होय. कदम बाबा जोरात चालले मस्त पैकी. पण आता काही वेळातच पोहोचतो महाड मध्ये. स्पीड ब्रेकर ना कायमचं लक्षात राहत ना. सर्व दणकावून आपटले. 6 किलोमीटर धावला महाड. 6 म्हणजे 5 किलोमीटर. इकडे हा बघ असं फोडून त्या काय केल्यानी कॉन्क्रीट केल्यानी या पॅचला. इथे सगळा बघ पूर्ण कटिंग चालू होत आता. सेम अमित तिकडे बघ आपण मगाशी संगमेश्वरच्या अलीकडे बघत होता तसा पूर्ण हे डोंगर फोडल्यानी या पूर्ण काळी तर कापा. हो बाजूसून येतं इकडे सावित्री नदी. याच्यात मगरी असत हा डेंजर. पण ह्या नदीत मगरी काही नाही रे. पहिल्यापासूनच असत. कोणी पाळले काय माहिती. महाड रायगड किल्ला आणि माणगाव. सावित्री नदीच्या किनाऱ्यावरून आपण चाललेले असो. पाणी आले भरपूर मस्त पैकी. रायगडला पण इकडून लेफ्ट घेतलेलो की पुढला ऐसून की पुढला घेतलेलो असं माका वाटतं. फायद्याना परत खाली सर्व्हिस रोडनेच जावचा लागतं ना खाली. तो परत सर्व्हिस रोडच लागता ना. सिटीतून आपण प्रवास करतो. सगळा सामसूम आहे. इकडे रेलिंग वगैरे लावलेले सेफ्टी रेलिंग. आणि हे सगळे जे क्रॉस करणारे असतात ब्रिजेस तर ते पण ब्रिजेस बनवले. इकडे कॉलेज काहीतरी वाटतात त्याच्यासाठी या बनवलेली. बरा झाला ना आता. विदाऊट या पूर्ण या ठिकाणी सर्व आता ऍक्सेस करू शकतात. तर मंडळी आपण या भागात अपडेट घेतले पोलादपूर ते महाड या टप्प्याचे. तर आता याच्या पुढच्या भागात आपण अपडेट घेणार आहोत महाड ते माणगाव. तर खूप इम्पॉर्टंट असं टप्पो असा त्या रस्त्यामध्ये कोणकोणत्या पॅचेसमध्ये काम सुरू असा त्याचे आपण अपडेट घेत होतो. त्याच्यासाठी पुढची व्हिडिओ नक्की बघा. आणि ही व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा.